नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। अनेकदा आपल्याला वाटतं की मराठी माणूस चांगला व्यवसाय करू शकत नाही, परंतु आज आपण एक अशी सक्सेस स्टोरी पाहतोय की ज्यांनी अगदी मार्केट यार्डला हमालीचं काम केलं, त्याचबरोबर दुधाचा असा व्यवसाय सुरू केला की ज्यातून इतकी ग्रीफ मिळून खडतर प्रवास करून शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज वयाच्या अगदी 25व्या वर्षी एपी साऊंड सिस्टीमचे मालक जो व्यक्ती होतो, म्हणजे याची जी सक्सेस स्टोरी आहे ती काहीतरी भन्नाट असणार आहे आणि हीच खास सक्सेस स्टोरी आज आपण पाहणार आहोत। श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मस्से माझे निसर्गरम्य गाव आणि आज दीपिका मॅडमच्या यूट्यूब चॅनलवर मी माझी जीवनाची सक्सेस यशोगाथा सांगतो। अभिषेक रवींद्र चव्हाण माझे नाव। खूप छान अशी त्यांनी ओळख करून दिलेली आहे। सर, दूध व्यवसाय आणि इतर व्यवसाय याची जी सुरुवात झाली त्याविषयी थोडक्यात माहिती द्या। ऍक्च्युली मॅडम, मी गावावरनं 2017-18 साली पुण्याला आलो। त्यानंतर दूध व्यवसायात अशी माझी ग्रीप वगैरे काय नव्हती किंवा माहिती वगैरे काहीच नव्हतं दूध व्यवसायातलं। आमचे दाजी योगेश समगीर, त्या दाजींनी मला ऍक्च्युली ह्या व्यवसायात आणलं। ते दूध व्यवसाय करता करता मला हॉटेलचा व्यवसाय सुचला। त्याच्यानंतर मग म्हणजे दूध डेऱ्या वाढल्या, जेणेकरून या आपल्या कात्रजचं भाजी मंडई, कात्रजच्या भाजी मंडईत मी संकल्प दूध ओरडून असं विकलं की दूध 15 रुपयाला अर्धा लिटर दूध घ्या, रोज स्वस्त दूध मस्त दूध असं विकलं। अशा पद्धतीने ती एक नवीनच कल्पना पुण्यात लॉन्च झाली। ते मी पुण्यात आल्यानंतर ना ऍक्च्युली पुन्हा बघा गेलं तर तसं बिझनेस माइंडच आणि नोकरी तर 100% करायची नव्हती। लहानपणापासून नोकरीचा हा आपला मुद्दाच नव्हता, बिझनेसच। मग दूध हॉटेल या निगडीत पुढे जात जात मग एक अमृत दूध संघ म्हणून त्या सरांच्या मुलाचा लग्न, त्या लग्नाची वरात, मग डीजेशी ओळख, असं एक नवीन चालू झालं आणि ते आज खूप प्रमाणात मोठं झालं ना। आज एपी आउटलाईन जो आता मुलं म्हणतात किंवा आता जी सर्वसामान्य आपले गावातली मुलं किंवा शहरातली मुलं म्हणतात की एपी आउटलाईन हा साऊंड महाराष्ट्रातला टॉपचा साऊंड आहे। त्या साऊंडचा मालक म्हणून मला आज ओळख निर्माण झाली। ही माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आणि गर्वाची गोष्ट। आता आपण पाहतो की अगदी छोटासा समारंभ असो, लग्न असो किंवा कोणत्याही कार्यक्रमाची मिरवणूक असो, तिथे आपण पाहतो की डीजे याला खूप जास्त प्रमाणात मागणी असते। तर हे जे डीजे सिस्टीम आहे याचं तुम्हाला सुरुवात कशी झाली आणि त्यात नेमकं काय काय हवं असतं, म्हणजे जर ज्यांना कोणाला बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्ही सुरुवात केली ते नेमकं काय होतं ते सांगा। ऍक्च्युली मॅडम, तसं बघायला गेलं तर डीजे व्यवसाय एक आमचे दूध संघाचे मालक होते, त्यांची वरात होती। त्यांनी मला फोन केला की अभि दादा लग्न ठरलंय म्हणून। तर असं मला भारी वाटलं। मी त्यांना बोलता बोलता म्हणलं तुमच्या वरातीचा सगळा खर्च मी करतो म्हणून। त्या वरातीला आपण एक दुसऱ्याचा रथ भाड्यानं आणि एक साऊंड सिस्टीम भाड्यानं मागवलेली। तर ती वराती वगैरे झाली। दुसऱ्या दिवशी आम्ही घरी बसलो, निवांत नाश्ता करत होतो। मला सुचलं की 10,000 आपण रथाला दिले, आपण रथ घ्यावा म्हणून। आम्ही रथ घेतला, रथ चांगला चालला। रथाबरोबर पेपर ब्लास्ट मशीन घेतलं, पायरो गन घेतल्या। लग्न समारंभाचे सगळे कामं आपण तसे तसे करायला गेलो आणि पहिल्यापासून माझे पद्धतच अशी की समजा आपल्याला ही गोष्ट आवडली ती करायची ना तर 100% लगेच करायची, नाही का। कल करे सो आज करो, आज करो सो अभी, असं आज काय कुठली गोष्ट आपल्याला आवडली की लगेच करायची। मग तसं मग शेवटी आमचे बंधुराज, मोठे बंधुराज प्रतीक शेठ, त्यांचं लग्न होतं आणि वरातीला रथाला ह्याला पूर्ण मिळून एक 80-85 हजार रुपये खर्च झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी विचार केला की 85,000 आता घरातले गेले नाहीत पाहिजे, साऊंड सिस्टीम आपली स्वतःची घ्यायची। डिसेंबर एंडिंगला लग्न झालं प्रतीक शेठचं आणि जानेवारी एंडिंग पर्यंत साऊंड घेतला। 1 महिन्यामध्ये आपण साऊंड घेतला। सर, तुमच्या घरची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? अगदीच डीजेचा व्यवसाय हा कसा निवडला गेला? घरची पार्श्वभूमी बघायला गेली तर मॅडम, आमचं एक 20-25 जणांचं एकत्र कुटुंब गावाला। ऊस, वांगी, दोडकी, टमाटे, कारले, मिरच्या, स्ट्रॉबेरी असं सर्व घरी पिकायचं। एकत्र कुटुंबात आम्ही 7-8 भावंड एकत्र काम करायचो। तिथूनच आम्हाला प्रेरणा भेटली की एकीला किती महत्व असतं ते। मग कॉलेज लाईफमध्ये पण आम्ही सर्व मुलांना ऍड करणं, कार्यक्रम घेणं, ही लहानपणापासून एक आवड निर्माण झाली होती। त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम म्हणून एक राजदीप जाधव म्हणून मुलगा आहे, त्याच्या कल्पनेतनं ह्या साऊंड सिस्टीम मध्ये ऍड झालं आणि आज साऊंड सिस्टीमला एवढा प्रतिसाद आहे ना मॅडम
की आज फक्त माणसांना माहिती आहे की एपी आउटलाईन वाचतो, पण एपी आउटलाईन का वाचतो ह्याच्या मागं एवढी मोठी म्हणजे मेन लोकांचं हातभार आहे. कुणाल शिरोळे म्हणा किंवा बंटी राजवडे, आमचे मोठे बंधुरात कमलेश शेठ, प्रतीक शेठ, भयंकर बबलू दादांचे तर हायगेन गाण्यांमुळे आज एपी आउटलाईन इतकं आहे. आणि एपी म्हणजे अनिल पाटील, हे समीकरण कोणच बदलू शकत नाही. एपी मधला ए म्हणजे अनिल, पी म्हणलं तर प्रवीण, किंवा मग अनिल पाटील एपी आउटलाईन. एपी मध्ये अख्खा अनिल पाटील आहे म्हणून आज एपी वाचतोय. की अनिल पाटील यांची जी सिरीज होती किंग नंबर 1, त्यांनी रोड शो करायला बंद केले. म्हणजे रोड शो त्यांनी बंद केला आणि एपी तेव्हा लॉन्च झाला. म्हणजे अनिल पाटलांची एक्झिट आणि एपी आउटलाईनची सुरुवात, त्यामुळे अनिल पाटलांनी पूर्ण ताकद एपी आउटलाईनला दिली. त्यामुळे आज एपी सर्वत्र पसरलाय. माणसांचं खूप मोठं सपोर्ट आहे. आणि आज मला इथपर्यंत ह्या बिझनेस करण्यामागे ना सर्वात जास्त आणि सर्वात मोठा सपोर्टिव्ह माणूस कोण असेल तर महादेव निकम, म्हणजे आमचे सर्वा, म्हणजे माझी दुसरी पंढरी म्हणजे संकल्प दूध डेअरी, हे माझं एकदम सपोर्टिव्ह आणि मेन ऊर्जास्थान निकम साहेब. बस ज्या वेळेस असं चांगला सपोर्ट असतो मग कोणताही मराठी मुलगा चांगला व्यवसाय नक्कीच करू शकेल. आता आपण पाहतो की डीजे खूप जास्त प्रमाणात मागणी असते, तर याला नेमकं खर्च कशा प्रकारे असतो किंवा काय त्याच्या म्हणजे हा खूप वेगळा व्यवसाय आहे आणि त्याची उत्सुकता अनेकांना असते, मग त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. खरं बघायला गेलं तर डीजे व्यवसाय एकदम डॅशिंग लोकांचं काम, एकदम डॅशिंग. कारण की पहिल्यापासून आम्हाला परवानगीपासून अडथळा येतो, पोलिसांचा येतो, नंतर गाड्यांचं आमचं मॉडिफिकेशन असतं तिथून अडचण, टोल नाक्यावर गेलं तर अडचण, टायमिंगचं बंधन. मंडळ एवढी उत्स्फूर्त असतात की नाही ना अजून 1 तास वाजलाच पाहिजे, आणि आम्हाला पोलिसांचं बंधन असतं. जे डॅशिंग माणसं असतात ना मॅडम, तोच हा व्यवसाय निवडू शकतो. आणि देवाच्या कृपेने ते डॅशिंग करणं माझ्यात भयंकर आहे. त्यामुळे मला हा व्यवसाय करायला खूप सोपं जात. आणि महत्वाचे माझी जी टीम आहे ना, जी माझ्याबरोबर मुलं काम करतात, त्यांचा भयंकर सपोर्ट आहे मला. त्यामुळे आज एपी आउटलाईन आज तुम्हाला बघायला भेटतं. याला कोणते लायसन्स वगैरे असतात का? कारण प्रत्येक कार्यक्रमासाठी हा वापरला जातो. त्याच्यावर तुम्ही आता सांगितलं की बंधनं पण असतात. मग लायसन आणि त्याची काय निकष असतात जर डीजे आपल्याला व्यवसाय म्हणून किंवा कुठे जर वापरायला न्यायचा असेल तर? लायसन असं मॅडम असतं, महाराष्ट्र सरकारचं लायसन आहे त्याला. पण लायसनच्या व्यतिरिक्त बंदी किंवा डीजे व्यवसाय करताना जास्तीत जास्त अडचण येते तर पोलीस परवाना. असं लायसन वगैरे त्याला काय मॅटर करत नाही एवढं मोठं. पण मेन म्हणजे पोलीस परवाना आणि त्यांना अनुषंगानं म्हणजे साऊंड आणि पोलीस हे मित्रमैत्रिणीसारखं आहे की दोघं खुश असेल तर तो साऊंड व्यवसाय चांगलाच सांगणार, एवढंच. मग आता इतकं मोठं सक्सेस तुम्हाला खूप कमी वेळात मिळालंय, त्याचं नेमकं कारण काय? ऍक्च्युली मॅडम त्याचं कारण खूप मोठं असं आहे की साऊंड खूप जण करतात, पण अनिल पाटील हे नाव म्हणजे साऊंड लाईन मधलं टॉपचं नाव. आणि आपण डायरेक्ट त्यांचाच हात पकडला स्टार्ट पासूनच. आणि जरा घरची ताकद चांगली असल्यामुळे पैशा पाण्याला आपण कधीच कमी पडलो नाही. त्यामुळं साऊंड खूप आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपला सक्सेस झाला. आणि सर्वात जास्त साथ मिळली ती बबलू दादांची, म्हणजे डीजे बबलू दादा म्हणून मी त्यांना डीजे बबलू दादा साहेब म्हणतो. कारण आज त्यांच्या हायगेन गाण्यांमुळे आपला साऊंड चौकात पोहोचला. कारण साऊंड नुसता वाजणं आणि साऊंड कॉम्पिटिशन मध्ये वाजणं यात खूप फरक असतो. आणि मुळात कॉम्पिटिशनची आवड मला खूप आहे. येस, त्यामुळे आज रिस्क घेता तुम्ही दरवेळेस? रिस्क घेतली तरच बिझनेस आहे मॅडम, नाहीतर नाही. आणि तुमचे जे इतर बिझनेस आहे मग त्याचं आणि याचं सगळं कॉम्बिनेशन तुम्ही कसं करता आणि कसं लक्ष ठेवता? येस, ऍक्च्युली ह्या साऊंड लाईन मुळे माझा जो डेअरीचा व्यवसाय किंवा हॉटेलचा किंवा अजून वेगवेगळे व्यवसाय त्याकडे माझं थोडं दुर्लक्ष झालंय. पण माझी हक्काची माणसं आहेत की गणेश म्हणा, कुणाल, संकेत, बाळा म्हणा, ही भाचे आहेत सगळे माझे, किंवा भावाची मुलं आहेत, मावस भाव आहेत. तर ही एवढी विश्वास आहेत ना मॅडम की त्या धंद्याकडे मला बघायची बी गरज वाटत नाही, एवढं हक्काने ते करतात. म्हणजे तो धंदा त्यांचा स्वतःच असला की ते त्यात लक्ष घालतात. म्हणजे एखादी कुठली गोष्ट घडली तर नाही का माणूस थांबा मालकाला विचार, तुम्हाला सांगतो, मीच मालक म्हणते सांगा काय करायचं. म्हणजे स्वतःच असलं की ती करते, त्यामुळे मला त्यात लक्ष घालायची गरज लागत नाही. हे खंदे समर्थक माझे आहेत
त्यामुळे आज म्हणजे success. कोणताही जर व्यवसाय असेल तर तिथे एकी खूप महत्वाची असते, विश्वास खूप महत्वाचा असतो. ही जी विश्वासार्हता आहे ही यांनी खूप जास्त कमवलेली आहे आणि आपल्याच घरातले लोकांना एकत्र करून व्यवसाय पुढे नेण्यासाठी ही खूप मोठी छान असं त्यांनी एक हेच मला वाटतं सिक्रेट असावं एका चांगल्या व्यवसायाचं. आता हे सांगा सर की हे सगळं व्यवसाय तुम्ही तर चांगले सांभाळताच, नवीन व्यावसायिकांना म्हणजे तुम्ही यांचं वय अगदी फक्त 25 ते 26 वर्ष आहे, हे याचं विशेषही आहे. तर या कमी वयात तुम्ही इतकं चांगलं सक्सेस मिळवलेलं आहे, तर आत्ताच्या युवकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? युवकांसाठी संदेश असा आहे की आपण हर दिन ऐसे जियो जैसे क्या करियो. म्हणजे आपला प्रत्येक दिवस असा जगा की शेवटचा दिवस असल्यागत, आणि ह्या आजच्या दिवसात आपल्याला चांगलं करायचं. उद्या कोणी बघितलं नाही आणि उद्याची वाट बी बघू नका. गुंतवणूक करताना कधी मागं पडू नका. मराठी व्यावसायिकाला आपल्याला थोडं अडचण असते घरातल्यांची, पण एक आहे, गुंतवणूक करा. कर्ज काढल्यानंतरच आपण सक्सेस होतो ही भूमिका एक आपल्या माणसांच्या मनात आहे ना, एक रुजवा की कर्ज काढल्यानंतर आपल्याला माहित असं आपला हप्ता भरायचा, त्या भूमिकेने आपण पळतो. आज एक मालाज कंपनी म्हणून आहे आमच्या इथं, तर 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गरज नसताना, म्हणजे आपलं घरचं प्रचंड चांगलं असताना पण आहे ना मॅडम, काही गरज नव्हती तरी मी त्या कंपनीमध्ये ना बाटल्या भरायचं काम केलं. पुण्यामध्ये आलो तर पुण्यात आपण काय करावं, पैसे कसे कमवावे, तर मी गुलटेकडी मार्केटला हमाली केली मॅडम. म्हणजे मला आज एवढं भारी वाटतं. तिथली जी आप्पा बडदेंचा गाळा आहे, आप्पा बडदे म्हणून माहित असते कदाचित, त्यांच्या गाळावर मी हमाली केली ना, तर आज तिथली पोरं मला एवढ्या हे माहिती की तू यार हमाल होतास आमच्या इथं. आणि मागच्या वेळेस आहे ना त्यांच्या मुलाचा लग्न झालं तेव्हा त्यांनी आपला साऊंड सांगितलं. हे त्यांच्या एवढ्या अभिमानाची गोष्ट आहे की एक मुलगा जो एक 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी आपल्या गाड्यावरती मार्केटला हमाली करत होता आणि तो आज एका आउटलाईन साऊंडचा मालक आहे. ही त्यांच्यासाठी लय ग्रेटफुल गोष्ट आहे. माझं आत्ताच्या आत्ता जे काही सूक्ष्म निरीक्षण मी केलं की आपण म्हणतो की एखादं काम करायचं तर आपल्याला लाज वाटते की आपण कसं करायचं, काय करायचं, पण इथे हे जे बसलेले आहेत त्यांनी खूप सहज सांगितलं की हमाली केली, मी इतकं छोटे चॉकलेटचे किंवा पॅकिंगची कामं केली. तर मुळात ना कोणत्या कामाला लाजू नये, ती लाज बाळगू नये. जर आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर हा खडतर प्रवास नक्की प्रत्येकाने केला पाहिजे. तर खूप छान असं आज सरांची ही मुलाखत झाली. खूप चांगल्या गोष्टी तुम्हालाही याच्यातून शिकता येतील. नवीन बिझनेस जर करायचा असेल तर आपल्याला यातून करता येईल. सर आता नवरात्र येते, तर तुमचं डीजे सिस्टीम असेल किंवा इतर व्यवसाय असेल तर सगळ्यांसाठी तुम्ही काय आवाहन कराल? नवरात्र येते, सर्वांनी काळजीपूर्वक, कसं असतं टायमिंग दिलेला असतो 12 पर्यंतचा, 10 टायमिंग. जर टायमिंग मध्ये आपलं गरबा वगैरे खेळून घरी टायमिंगला जा आणि जास्तीत जास्त आपल्या साऊंडला ऑर्डर द्या, जेणेकरून अजून मला स्फूर्ती भेटेल. आणि जाता जाता एवढंच सांगतो की मित्रांनो, ह्या लाईन मध्ये उतरा. साऊंड लाईन असू दे, बिझनेस लाईन असू दे, डेअरी लाईन असू दे, किंवा ट्रान्सपोर्टचं असू दे, किंवा फोटोग्राफीचं असू दे, काही असू दे, तुम्हाला जे वाटतंय ना ते निवडा, पुढे जा. आणि हक्कानं सांगतो, मला जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढं मदत करेन मी. इथं तुम्हाला नंबर माझा नंतर डिस्क्रिप्शन मध्ये मॅडम देतील, नंबरला कॉल करा. कधीही काय अडचण असेल तरी कॉल करा. काही प्रॉब्लेम वाटला मी तुम्हाला माझ्या परीने जेवढं सोल्युशन देता येईल तेवढं देईन. आणि आपल्या एपी आउटलाईन साऊंडला जास्तीत जास्त अजून तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून अजून मला उत्स्फूर्तपणे अजून तुमच्याकडे नवीन काहीतरी तुमच्या पुढे मांडता येईल. अनिल दादांचा, प्रवीण दादांचा हात तर माझ्या पाठीवर आहेच. मेन म्हणजे माझा देव निकम साहेब यांचं सहकार्य माझ्याकडे कायम आहे. डीजे बबलू दादा, आमचे कुणाल शेठ, कुणाल शिरोळे, शुभम दादा, शुभम मतकर, शेतकरी वाड्याचे मालक आहेत चेतन दादा, हे सर्व एक टीमला अजून काहीतरी सपोर्ट भेटेल. अजून आम्ही तुमच्याकडे काहीतरी नवीन घेऊन येईन ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमचा सपोर्ट कायम असत माझ्याबरोबर राहून द्या. आणि मला अजून पुढे जायचंय तुम्हा सर्वांना घेऊन. आणि मॅडम एक जाता जाता सांगतो, माझी इच्छा अशी असते की मला पैसे नाही भेटावं, माझ्याबरोबर जे काम करतो ना तो माणसाला जास्त पैसे भेटले पाहिजे, जेणेकरून मी कधी अडचणीत आलो ना तर ती 20 जण मला 2 मिनिटात बाहेर काढतील. खूप छान अशी अजून एक गोष्ट यांनी सांगितली. असेच
खूप छान छान आणि वेगळे व्हिडिओ आपण नेहमीच घेऊन येत असतो. आज आपण पाहिली एक खास आणि सक्सेस स्टोरी. वयाच्या अगदी 25-26व्या वर्षी इतकं सक्सेस मिळणं हे आत्ताच्या या युगामध्ये खूप कमी प्रमाणात असतं आणि तेच खास वैशिष्ट्य पाहून आपण यांची ही खास स्टोरी घेतलेली आहे. असेच वेगवेगळे आणि खास व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि खूप खूप धन्यवाद सर. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा जो वेळ दिला त्यासाठी मनपूर्वक आभारी आहे. मॅडम तुमचे बी मी आभार मानतो, कारण की आज माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या मुलाला तुम्ही जज केलं की ह्याचा मी व्हिडिओ काढावा किंवा मुलाखत